पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। उद्धव ठाकरे यांच्या समोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा वाद झाल्याचं समजतंय। नियुक्ती आणि हकालपट्टीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंसमोरच दोन गट आमने सामने आले आणि त्यांच्यात शाब्दिक वाद घडला अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि या बैठकीत नियुक्ती हकालपट्टीच्या मुद्द्यावरून दोन गट आमने सामने आले आणि उद्धव ठाकरेंसमोरच या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय अधिक माहिती? उद्धव ठाकरेंसमोरच दोन गट आपसात भिडले? हेमंत, बरोबर आहे। उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील घटनात्मक पार्श्वभूमीची मातोश्रीत केली होती आणि भागातील ज्याचे उपस्थित। देवेंद्र, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही। आम्ही थोड्या वेळानंतर तुमच्याशी पुन्हा संपर्क साधू। तुर्तास जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती। ही बैठक उद्धव ठाकरे घेत होते आणि त्यावेळी नियुक्ती आणि हकालपट्टीच्या मुद्द्यावरून दोन गट आमने सामने आले आणि एकमेकांशी वाद घालू लागले। अशात उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गटांना खडेबोल सुनावले अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे।